त्यांना माझ्या खऱ्या केसांचा प्रॉब्लेमच आहे थोडा. कदाचित तो लिहून आपण म्हणतो ना लिहून आला असेल तो रोल किंवा काही असेल, तर तो रोल त्याच्यासाठीच आला होता असं मला वाटतं. आणि मुद्दा हा आहे की तेव्हा पण मी खूप वेळा ऑडिशन दिली. मला सांग की ऑडिशन्स साठी खेपा घालणं सगळीकडे, तिथपासून सुरू झालेला तो प्रवास कट टू तू या मालिकेमध्ये काम करशील का, किंवा मला असं वाटतंय की तू योग्य आहेस यासाठी म्हणून तू ऑडिशनला ये. सो हे इथपर्यंतचा हा प्रवास, ही सगळी जर्नी तुला जर का एका वाक्यात सांगायची असेल तर कशी काय सांगशील? एका वाक्यात असं नाही, पण लॉकडाऊन आपण सगळ्यांनीच बघितलंय. त्या काळात तर आपण प्लॅन बी शोधत होतो की काय सर्व्हायव्हल झोन असणार आहे आणि कुठेच सोर्सेस अवेलेबल नव्हते. तर एका वाक्यात असं मी सांगूच नाही शकत ही गोष्ट, पण तेव्हा मागावं लागायच्या गोष्टी की मी का नाही बसत आहे तुमच्या चौकटीत, मी का नाही बसत आहे किंवा मला का नाही मिळत आहे. हा प्रत्येकाने सेल्फ डाऊट केलेला असणार आहे, कुठल्याही ऍक्टरने. ऍक्टरचं सोडा, प्रत्येक माणसाने हा विचार केलेला असणार आहे लॉकडाऊन मध्ये की मी का नाही, माझं का नाही काही होत आहे. सो हे तेव्हाही होत होतं आणि नंतर खूप आता एवढी वर्ष काम केल्यानंतर तर होतच होतं की काय प्रॉब्लेम आहे. जेव्हा शिवा मिळाला अगं, तेव्हा असं झालं की नाही बॉस आपलं, मी थांबले खरं तर लीडसाठी. खूप जेन्युइनली सांगायचं तर मी थांबले की आपण आता खूप रोल केले, सिरियल पण केली, सगळं केलं, पण आता आपण थांबूया, यायचं तर येईल, आपण स्वतःला टेस्ट करू. सो 4 सिरियल सोडल्यानंतर शिवा आलीच की हा कदाचित तो लिहून आपण म्हणतो ना लिहून आला असेल तो रोल किंवा काही असेल, तर तो रोल त्याच्यासाठीच आला होता असं मला वाटतं. आणि मुद्दा हा आहे की तेव्हा पण मी खूप वेळा ऑडिशन दिलंय शिवासाठी. पण माझं 1 महिना ट्रेनिंगच चाललं की PDF व्हायचं माझं, ही कशी रिॲक्ट करते, तिचे 9 रस दाखवले पाहिजे, ती बाईक कशी चालवते, ती स्लो मोशन मध्ये कशी चालणार आहे, असं बऱ्याच हे महिनाभर चाललं. त्याच्यानंतर गोष्टी घडली. पण जेव्हा ज्योतीसाठी मुद्दा आला आणि हे आता ऑडिशन 1 महिना चाललं ना शिवाचं, तर मला वाटलेलं की लीडची प्रोसेस अशीच असेल बाबा, ऑडिशन एवढं चालत असेल, मोठी गोष्ट. ज्योतीसाठी जेव्हा विचारलं तू ये ऑडिशनला, मी ऑडिशन दिलं आणि यू आर सिलेक्टेड. वाव. तर मग मला असं झालं की अजून काही नाही करायचंय, अजून काहीतरी असेल ना बोलायचं, म्हणजे काहीतरी तर करून दाखवायचं असेल. नाही जस्ट डन, आपण आता शूटिंगला सुरुवात करू थोड्या काही. पण त्याला वेळ लागला, सगळ्याच गोष्टी, प्रोडक्शन आणि सगळ्या गोष्टी व्हायला. पण हे खूप सोप्या पद्धतीने झाल्यामुळे सहज असं की झालं. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी की झालं, आपल्याला खूप मेहनत नाही करून दाखवावं लागणार की मी आहे ती, मला करायचंय असं वाला. म्हणजे शिवासाठी खूप 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 मेहनत होती, खूप. त्यांनी बारकावे पण बघितलेले, लुकच काय त्यांना अपील होण्यासाठी मी एक गोष्ट ते बघत होते, चालणं, बसणं, बोलणं, बघणं, स्टाईल. सो ही मला वाटलेलं खूप लेंदी प्रोसेस असणार आहे ह्याची पण, बट नाही, ह्याची नव्हती प्रोसेस ही. पण एक गोष्ट कॉमन आहे दोघांमध्ये, विग कॉमन आहे. विग असणारच आहे. तेव्हा बॉयकट होता, आता मोठा आहे, बाकी काय नाही. त्यांना माझ्या खऱ्या केसांचा प्रॉब्लेमच आहे थोडा. मे बी तुला तुझ्या पुढच्या लीड सिरियल मध्ये तुझ्या खऱ्या केसांमध्ये येता येईल. आता मला काहीतरी भयंकर वेगळंच करायचं, आता हे काहीच नाही, आता मला जगा वेगळंच करायचं काहीतरी. नाही येईल, पण तुझ्या वाट्याला येणार नक्की. बट राईट नाव आय एम सो मच ग्रेटफुल. खूप. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.